पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा ओंकार ग्रुपला भाडे तत्वावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि या सगळ्या प्रकाराला आता तालुक्यातील शेतकऱ्यांमधून विरोध होतोय। आता या प्रकारामध्ये आता देखील काही शेतकरी माझ्यासोबत आहेत। कारखान्याचे माजी संचालक दीपक पवार साहेब, मला सांगा, तो कारखाना सहकारी तत्वावरचा तो एका खासगी उद्योग समूहाला भाडे तत्वावर देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, आपल्याला काय माहिती? सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असणारा कारखाना हा खाजगी उद्योजकाच्या घशात घालण्याचा डाव चेअरमन यांनी आखलेला आहे। वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 31 तारखेला त्यांनी तसा विषय त्यामध्ये घेतलेला आहे, पण आमचा ह्या सभासदांचा याला तीव्र असा कडवून विरोध असेल। सर्व सभासद आम्ही एकजूट होऊन त्या सभेमध्ये हा विषय आम्ही हाणून पाडू। स्वर्गीय वसंतदादा काळे यांनी मोठ्या कष्टाने आणि सर्व सहकार्याच्या मदतीने उभा केलेली ही संस्था, त्यांचे चिरंजीव असणाऱ्या काळेला जर वाचवता येत नसेल तर आम्ही सभासद एकत्र येऊन संस्था वाचवू। बोत्रे पाटलांनी वैद्यनाथ कारखाना जसा घेतला तसा ह्या चंद्रभागेची देखील त्या पद्धतीने वाटचाल सुरू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज काळे ठासून खोटं बोलतायत सभासदांना की बाबा हा कारखाना सहकारीच राहणार आहे, परंतु ही सभासदांची शुद्ध फसवणूक आहे। मागच्याच वर्षी परळीचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा अशाच पद्धतीने बोत्रेनं पहिल्यांदा चालवायला म्हणून घेतला आणि एकाच वर्षामध्ये त्याचा लिलाव काढून तो संस्था त्याने विकत घेतली आणि सभासदांचा हक्क कायमचा संपवला। तसाच डाव त्यांनी आपल्या या कारखान्यावरती टाकलेला आहे, तो आपण सर्वांनी मिळून हाणून पाडूया। बोत्रे पाटलांनी सोलापूर जिल्ह्यातले अनेक साखर कारखाने आता भाडे तत्वावरती घेतलेत, काही प्रक्रिया सुरू आहेत, तर ह्याच्या पाठीमागे नेमकं काय कोण असणार आहे किंवा कोण ह्याच्या पाठीमागचा आर्थिक कोण सगळी मदत पोहोचते त्याला? या वर्षभरामध्ये त्यांनी इंदापूरचा असणारा कर्मयोगी पाटील कारखाना, ज्याचे चेअरमन हे राज्याचे माजी सहकार मंत्री आहेत, त्यांचा कारखाना असेल। म्हैसगावचा एक कारखाना त्यांनी विकत घेतला खासगी, आज सहकारी शिरोमणी कारखान्याकडे ते त्याच वाटचालीनं बघतायत आणि गेल्या 3 वर्षांमध्ये त्यांच्या एकाचे 16 कारखाने झाले। नक्की याच्या मागे कोण आहे हा खरं सर्व शेतकऱ्यांना, राज्यातल्या सर्व सहकारामध्ये काम करणाऱ्या लोकांना पडलेला प्रश्न आहे की एखादा माणूस 15 कारखाने घेतो म्हणजे नक्कीच मोठी शक्ती यांच्या पाठीशी आहे आणि सहकार तत्व मोडीत काढण्यासाठी हे कार्य वरच्या लेवलवर सुरू आहे असं आमचं मत आहे। म्हणजे याची चौकशी कुठेतरी झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? निश्चितच झाली पाहिजे। आज तुम्ही एखाद्या सामान्य माणसाच्या खात्यावर 10 लाख जर पडलं तर बँकेची चौकशी करताय आणि आज 15 कारखाने म्हणजे साधारण 4-5 हजार कोटीचा हा भांडवल एखादा जो काय मागच्या 5-10 वर्षापूर्वी जो व्यापारी माणूस होता त्याच्याकडे आलं कुठून याची चौकशी जी काही संबंधित यंत्रणा आहेत, मग ते ईडीनं करू द्या, इन्कम टॅक्सनं करू द्या किंवा अजून ज्या अनुषंगिक संस्था असतील त्यांनी निश्चितच केली पाहिजे आणि याच्या मागचं जे काय षडयंत्र आहे ते समोर आणलं पाहिजे, हे गरजेचं आहे। सहकारी तत्वावरचा कारखाना वाचवण्यासाठी तुम्ही आता लोकांमध्ये जाणार आहे किंवा काय तुमची पुढची प्रक्रिया असणार आहे किंवा तुमचं काय धोरण असणार आहे? आम्ही सभासदांमधून लढा उभारू, बोत्रे पाटलाला इथनं हाकलून लावू आणि न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढू, सरकारच्या दरबारी लढाई लढू आणि आमचा हा कारखाना हा सभासदांच्या मालकीचाच ठेवू। 31 तारखेला ते वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याची 31 तारखेला, तर त्यामध्ये तुमचा विरोध असणार आहे? हो, 31 तारखेला आम्ही सर्व सभासदांना आवाहन करतोय की जास्तीत जास्त संख्येनं आपण तिथे उपस्थित राहावं आणि जो विषय पत्रिकेतला विषय नंबर 9 आहे सहयोगी तत्वावर देण्याचा, तो विषय आपण नामंजूर करूया। या ठिकाणी बघितले तर खरं तर बोत्रे पाटलाचे अनेक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यांचं व्यवस्थापन सुरू आहे, तर या सगळ्या याच्या पाठीमागे आर्थिक कोण पुरवठा करते किंवा कोण याच्या पाठीमागे आहे याची देखील आता ईडी मार्फत किंवा तत्सम संस्थेकडनं यंत्रणेकडून चौकशी करावी अशी मागणी देखील आता यांच्याकडून होती आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।